गौतमी पाटीलवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंत्री चंद्रकांत पाटलांनी थेट पुण्याच्या डीसीपींना फोन केला। गौतमी पाटीलला उचलायचं की नाही असा सवाल चंद्रकांत पाटलांनी पोलीस अधिकाऱ्याला केला। गौतमी पाटीलच्या गाडीने पुण्यामध्ये एका रिक्षाला धडक दिली आणि यामध्ये रिक्षा चालक हा गंभीर जखमी झालाय। दरम्यान अपघाताच्या वेळेला गौतमी पाटील गाडीमध्ये नव्हती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। गौतमीच्या कारची रिक्षाला धडक, गौतमीच्या अडचणीत वाढ, गौतमी गाडीत नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव, रोहित पवारांचा आरोप। 30 सप्टेंबरला नृत्यांगना गौतमी पाटीलच्या मालकीच्या कारनं रिक्षाला धडक दिली। या अपघातात रिक्षा चालक गंभीररित्या जखमी झालाय। या अपघात प्रकरणी गौतमीला पुणे पोलिसांनी नोटीसही बजावली आहे। तर गौतमीवर कारवाई करा या मागणीसाठी रिक्षा चालकाच्या मुलीनं मंत्री चंद्रकांत पाटलांची भेट घेतली। यावेळी अपघात प्रकरणी डीसीपींना सूचना देतानाचा चंद्रकांत पाटलांचा व्हिडिओ व्हायरल होतोय। डीसीपी साहेब ते गौतमी पाटीलला काय उचलायचं की नाही? अरे हो, पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? हा हो, पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे। चला तर मी म्हणा की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये, कोणीतरी ड्राईव्ह करत होता का भूत ड्राईव्ह करत होता? तो जो कोण ड्राईव्ह करत होता त्याला पकडायला लागेल ना। पकडला, केस दाखल केली, मग तुझी गाडी कुठे आहे? गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकीन नाही गौतमी पाटीलची, तिला नोटीस द्या। त्या बिचाराची मुलगी समोरून बसते आहे, तर तिला काय म्हणा तू अशी गौतमी पाटील वगैरे, तर तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर मग सगळं म्हणा। तुम्ही लक्ष घाला। अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याचं म्हणत रोहित पवारांनी आता टीका केली आहे। तर रोहित पवारांनी मला शिकवू नये असं प्रत्युत्तर यावर चंद्रकांत पाटलांनी दिलंय। दरम्यान तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भर दिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही। आणि गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळे रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे। दोषी असेल त्यावर कठोर कारवाई सुद्धा झाली पाहिजे। त्या रिक्षावाल्या कुटुंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे आणि जखमीचा वैद्यकीय खर्चही वसूल केला पाहिजे। पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही, असा सवाल रोहित पवारांनी ट्विटद्वारे विचारलाय। रोहित पवारला काय कामधंदा आहे? लय नेता व्हायला लागला। मला रोहित पवारने शिकवण्याची वेळ आलेली नाही। निलेश धायबळ विषयामध्ये मी काय केलं ते काही जाहीरपणे सांगू काय? आपोआप लुकआउटची ऑर्डर निघाली काय? यांना प्रत्येक वेळेला ढोल वाजवण्याची सवय, आम्हाला नाही सवय। जे जखमी त्यांचे मोठे भाऊ इकडे माझ्या समोर आहेत, संतोष विठ्ठल मरगळे, आणि त्यांचं म्हणणं असं की त्या गाडीमध्ये गौतमी पाटील होत्या, त्यांचा एक ड्रायव्हर होता, ड्रायव्हर बदलला गेला असं त्यांची सूचना, म्हणजे त्यांची मी PI शी बोलतोय आणि पूर्णपणे तपास झाला पाहिजे।